नमस्कार. मी प्रतीक्षा अनिकेत हरिपूरकर, पुणे येथून. मी सावरकर या स्पर्धेतील मुख्य व्याख्यान श्रेणीतील युवा गटातून मी आज माझे सादरीकरण करणार आहे. माननीय परीक्षक आणि श्रोते बंधू भगिनींनो, मी स्पर्धेसाठी नमूद केलेल्या 6 विषयांपैकी सावरकरांच्या विचारातील हिंदू या विषयावर वक्तृत्व सादर करणार आहे. सर्वप्रथम सावरकरांना आणि त्यांच्या साहित्याला माझे मनःपूर्वक वंदन. सावरकरांविषयी आणि त्यांच्या अफाट प्रतिभापूर्ण अशा लिखाणाविषयी मला असलेले आकर्षण आणि आदर याचे एक कारण म्हणजे अगदीच लहान वयापासून त्यांनी काव्य लिखाणाची सुरुवात केली. ज्या वयात इतर मुले त्यांच्या स्वतःच्या सुद्धा भविष्याचा विचार करू शकत नाहीत, अशा वयात सावरकरांनी देशाच्या भविष्यावर आलेला घाला ओळखून त्यावर फटका लिहिला आणि त्यानंतरही त्यांच्यासारख्या अतिखडतर आयुष्यात इतर कोणी व्यक्ती सर्वसाधारण विचार करण्याची शक्ती गमावून बसेल तिथे सावरकरांनी काव्ये, नाटके आणि बरेच साहित्य लिहिले. अशा या असामान्य व्यक्तित्वाला माझे नमन. सर्वप्रथम सावरकरांच्या अथांग अशा साहित्य सिंधूतील त्यांनी रत्नागिरी येथील तुरुंगात असताना हिंदुत्व, हिंदू कोण आहे या ग्रंथातील त्यांनी लिहिलेले सुभाषित मी सादर करते. आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृतः. अर्थात जो व्यक्ती सिंधू नदीपासून ते भारताच्या पायथ्याशी असणाऱ्या सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला पितृभू आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू म्हणून ओळखला जाईल, हा या सुभाषिताचा अर्थ आहे. ही भूमी ज्यावर आपण जन्म घेतला, वाढलो, जी आपली आहे असे जो मानतो तो हिंदू, मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा का असेना. मुळात हिंदू हा एक केवळ धर्म नाही, तर ती एक जीवन प्रणाली आहे. हिंदू धर्म हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे किंवा पंथाचे विशेष किंवा अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची आणि पंथांची ही भारतभूमी हीच आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे असे मानणाऱ्या साऱ्यांना समावेश येणाऱ्या धर्मसंघाचे हिंदू धर्म हे एक नाव आहे. त्यात कुठेही हिंदू आणि अहिंदू हा भेदभाव नाही की उच्च-नीच वर्णांतरे नाहीत. सावरकरांच्या दृष्टिकोनातून पाहिले असता हिंदू म्हणजे केवळ या भूमीवर राहणारी व्यक्ती नसून मनापासून जो या देशाला आपले मानतो, या देशाला सर्वोच्च स्थानी ठेवून जाती, वर्ण, भाषा, पंथ या गोष्टींना मागे सोडतो, तो खरा हिंदू, ते खरे हिंदुत्व. कारण एखादी व्यक्ती आपला देश प्रदेश सोडून भारतात कायमस्वरूपी वास्तव्य करू लागली म्हणजे तो फार तर भारतीय होऊ शकेल, पण हिंदू होऊ शकत नाही. कारण हिंदुत्वाला भौगोलिक स्थितीपेक्षा व्यापक अर्थ आहे. इथे राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला हिंदुत्वाचा अर्थ स्पर्शून गेला तरच तो मनाने हिंदू होईल, मग तो कोणत्याही जाती, धर्माचा, वर्णाचा का असेना. सावरकरांच्या मते आपल्या मूळ पुरुषांनी हिंदू हे नाव प्राचीन वेदातून घेतले आहे. कारण हिंदू धर्म हाच मुळी वेदांएवढा पुरातन आहे. मुख्यतः हिंदू हा शब्द सप्तसिंधू या वेदातील शब्दांपासून साधित केला गेला आहे आणि पुढे त्याचा अपभ्रंश होऊन भारतातील काही भाषांमध्ये रचा द किंवा ड झाला, तसा संस्कृतमधील स हा काही भारतीय किंवा अभारतीय भाषांच्या प्रभावाने ह होऊन सिंधू या शब्दाचे हिंदू या शब्दात रूपांतरण झाले असे त्यांच्या लिखाणात दिसून येते. सावरकरांच्या हिंदू आणि हिंदुत्वाविषयीच्या विचारधारा जरी विशाल असल्या तरी आपणास अपेक्षित असलेली हिंदुत्वाची व्याख्या त्यांच्या या एका सुभाषितातून आपल्याला कळून येते. सावरकरांची हिंदुत्व ही संकल्पना केवळ राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक नव्हती, तर ती एकंदर समाजाला वैचारिक उत्कर्षासाठी जागवणारी होती. त्यांना कुठेही कोणत्याही प्रकारचे जाती, वर्ण, पंथभेद मान्य नव्हते. अखंड भारतासाठी, हिंदुस्थानासाठी आणि या हिंदुस्थानाला मनापासून आपली मातृपितृभूमी, कर्मभूमी मानणाऱ्या हिंदू बांधवांच्या हिंदुत्वासाठी त्यांनी कायम हिंदुत्वताच पुरस्कृत केली. हिंदू समाजाच्या अधःपतनाला चातुर्वर्ण्य जातीव्यवस्था जबाबदार आहे हे ओळखून त्यांनी जातीव्यवस्थेचा विरोध केला, पण धर्मव्यवस्थेच्या पाठीशी ते खंबीर उभे राहिले. कारण त्यांचे ठाम मत होते की जोवर आपण आपल्या जातीपाती विसरून मानवतेला सर्वोच्च मानून फक्त आणि फक्त हिंदू म्हणून एकजूट राहत नाही, तोवर आपला हिंदुस्थान मजबूत होणार नाही. उलट धार्मिक एकजूट असलेल्या लोकांमध्ये जातीयवाद आणि वर्ण, पंथ, रंग या निकषांवरून फूट पाडली तर राज्य करण्यास किती सोपे होते हे इंग्रजांनी ओळखून भारतावर अनेक वर्षे सत्ता गाजवली. जातीभेद मोडून काढण्यासाठी त्यांनी केवळ लिखाण आणि भाषणे केली नाहीत, तर त्यावर अंमलसुद्धा केला. आंतरजातीय विवाह त्यांनी पुरस्कृत केला.
हिंदुत्व एकजूट करण्यासाठी जात, भाषा, वर्ण मागे टाकून त्या काळात जातीबाह्य विवाहासाठी त्यांनी पुढाकार घेतला. एवढेच नव्हे तर स्पृश्यता मोडीत काढण्यासाठी अस्पृश्यांना मंदिरे खुली करावीत असे त्यांचे मत होते आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या 7 प्रकारच्या बंदी त्यांनी अव्यवहार्य सांगितल्या. हिंदुत्वाबद्दल त्यांची धारणा अतीव कट्टर असली तरी वेळोवेळी सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राष्ट्रसंबंधी होणारे परिवर्तन अंगीकारण्याची तयारी आणि क्षमता त्यांच्या ठिकाणी होती. वेळ पडलीच तर सामाजिकच नव्हे तर हिंदूंनी हिंदूंचे धार्मिक पुरोगामी विचारही बदलायला हवेत असे त्यांचे मत होते. जर भारतातील मुस्लिम आपले मुस्लिमत्व सोडून भारतीय होण्यास तयार असतील, जर भारतातील ईसाई आपले ख्रिश्चनत्व सोडून भारतीय होण्यास तयार असतील, तर मात्र हिंदूंनी सुद्धा आपले हिंदुत्व सोडून भारतीय म्हणून जगण्यास सिद्ध व्हावे असे त्यांनी म्हटले आहे. परंतु शेवटी येथील प्रत्येकजण आपल्या त्ववर टिकून राहिला तर आपणासही आपले हिंदुत्व शेवटपर्यंत टिकवले पाहिजे, जपले पाहिजे. या सर्व विचारातून आपणास स्पष्ट दिसून येते की सावरकर हे शेवटपर्यंत हिंदुत्वासाठी आणि देशासाठी जगले. सावरकरांच्या व्यक्तित्वाला, त्यांच्या त्यागाला आपल्याकडे नेहमीच गरजेपेक्षा कमीचे स्थान मिळाले आहे आणि सोबतच त्यांचे लक्षणीय आणि अद्वितीय काव्य उपेक्षित राहिले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हा स्पर्धकांना त्यांच्याविषयीचे विचार, त्यांच्या काव्याची आमची समज आणि त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचा आदर आम्हाला व्यक्त करता आला, याहून थोर भाग्य ते काय. त्यांची काही मोजकीच नाटके आणि कविता मला स्वतःला माहीत होते, पण या स्पर्धेमुळे त्यांच्या साहित्याची आणि त्यांनी लिहिलेल्या एकूणच प्रचंड साहित्य संपदेची ओळख झाली, याचा मला नक्कीच आनंद वाटतो. धन्यवाद.